यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपादाचार्य भगवान की जय। वपुर्गृहं धनं दारः पुत्रमित्राणि शत्रवः सर्वथान्यस्वभावानि मूढस्वानि प्रपद्यते। मोही जीव धन परिवार शत्रु मित्र पुत्र स्त्री या सर्वांना माझं मानतो, त्याच्यामध्ये सुख त्याच्याने मला दुःख, ते मला हवं त्याच्याने मी महान अशी मान्यता करतो, त्यामुळं स्वतः दुःखी होतो। तर काय सांगत होते मी, घराचा मोह असतो ना, त्याच्या निमित्तात काय काय होतं, म्हणजे असं विचार आलं की त्या घराच्या विचारातच कोणी मेलं तर तिथंच जन्मतो, तिथंच पुन्हा मरण करतो। मग भुताटकी वाडावण वगैरे म्हणतात, माहिती आहे म्हणजे काय असतं म्हणजे कोणाची इच्छा राहिली आहे तर तिथंच ते मरून व्यंतर होऊन जन्मलेले असतात कदाचित, आणि मग ते घर सोडायची इच्छा नसते। हां, ते तर झालं की तिर्यंच्या गतीला गेला तर असं ते घर सोडणार नाही, पण जर देव झाला व्यंतर देव वगैरे तर त्या रूपात त्या घरात राहतो। मग असं एक परवा ऐकलं होतं कथा की एका शेतकऱ्याचं शेतामध्ये विहीर होती, खूप चांगली विहीर होती, पण त्याला पाणीच नव्हतं। मग तो शेतकरी बाहेरून घ्यायचा पाणी सगळीकडनं, मग त्याला ते पुरे ना आणि त्याचं ते पीक चांगलं येईना। मग त्याला कळेना की ही विहीर का भरत नाही, का पाणी लागत नाही ह्याला। मग त्यांनी विचार केला की जाऊ देत, विहिरीला पाणी नाही आहे तर ती जागा तर आपण वापरू, जागा का अडवून ठेवायची, म्हणून त्यांनी विचार केला की ती विहीर बुजवून टाकू। आणि दुसऱ्या दिवशी असं म्हणून त्यांनी माती ओतू लागला त्याच्यामध्ये बुजवून टाकण्यासाठी। पण जेव्हा त्यांनी माती टाकली तर त्या विहिरीतनं आवाज आला की माझ्यावर माती टाकू नको, घाबरू नका तर त्याला वाटलं मला भ्रम होतोय काहीतरी, परत त्याने उचलली पाटी आणि परत टाकायला गेलं तर परत आतनं आवाज आला नाही नाही नको नको असं। आता घाबरला ते आणि सगळं सोडला आणि गेला घरी पळत। मग त्याची आई विचारली काय झालं, तू एवढं का घाबरलाय बिथरलाय। मग त्यांनी सांगितलं की असं असं मी विहिरीत बुजवण्यासाठी गेलो तर मला आतून आवाज आला, आणि तो स्त्रीचा आवाज होता कुठल्या तरी। मग ती माता म्हणते की नाही तुला भ्रम झाला असेल, असं काय नसेल। आणि मग तो ठीक आहे म्हणला, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा माती टाकायला गेला तर पुन्हा त्याला आवाज आला। म्हटल्यावर आता तो कन्फर्म झाला त्याला की खरोखर या विहिरीतनंच आवाज येतोय, कोणीतरी आहे। आणि मग त्यांनी विचार केला की काय करावं ह्याचं, आणि तो निघाला होता घराच्या दिशेने तर त्याला रस्त्यामध्ये साधू भेटले एक, आणि त्या साधूंनी विचारल्यावर ह्यांनी सगळं सांगितली स्टोरी, असं असं झालंय म्हणून माझ्या शेतामध्ये विहीर आहे आणि ती त्याच्यामध्ये कोणीतरी आहे असं मला वाटतंय, मी काय करू, मला फार भय वाटतंय, मला त्या शेतात जायला पण आता नको वाटायला लागलंय। मग त्यावेळेस त्या साधूला माहिती असते, तो म्हणतो हीच ती विचित्र विहीर असणार। मग तो म्हणला म्हणजे काय, कसली विचित्र विहीर। मग त्यांनी सांगितलं की या राज्यामध्ये एक घटना घडली होती पूर्वी, आणि इथला राजा होता तर तो कशाही होता आणि असं फटकन निर्णय घ्यायचा, काय असेल ते मागचा पुढचा विचार न करता असं लगेच निर्णय देत होता। आणि एक दिवस तो गेला होता कुठंतरी परचक्राचं काय युद्धाला वगैरे गेला असेल किंवा काय परदेशी गेला असेल कुठं, आणि त्याची बायको खूप सुंदर असती आणि शीलवान असती, तिच्याबद्दल काय शंकाच नसती। पण तिची सासू म्हणजे त्या राजाची आई, तिला ती राणी आवडत नसती का, कारण खूप वर्ष झालं तिने संतान उत्पन्न करू शकली नाही। म्हटल्यावर तिचं विचार असतं की राजाने दुसरीशी लग्न करावं, आणि लग्न करतानाच हिच्याशी नापसंती होती आईची,
आणि मग त्यात आता हे कारण मिळालं म्हटल्यावर ती अजून थोडी चिडली की, आणि हा गेला जेव्हा राजा परगावी, तर त्यावेळेस तिला राजमातेला भोजन घेऊन गेलेली असती. तर राजमाता चिडली आणि म्हणली की तू का माझ्यासमोर येते, मला तू समोर यायला नाही आवडत, नाही येऊ, माझ्यासमोर येऊ नकोस तू. मग ती म्हणते का तुम्ही माझा एवढा द्वेष करता, मी काय तुमचं वाईट केलेलं नाही आहे कधी. आणि ती क्षमा याचना करते पण तरीसुद्धा तिचा द्वेष कमी होत नाही. आणि मग तिला कळालं की राजमाता कोणाशी तरी संगनमत करून काय असं कट रचतीये की मला मारण्याचं. मग ती गेली देवळात आणि गेल्यावर तिथं मंत्र्याला बोलवलेलं असतं तिने, आणि मंत्र्याच्या हातामध्ये तिने एक चिठ्ठी दिली. एवढंच दृश्य राजमातेने बघितलं आणि त्याचं कहाणी करून राजा आला की तिला सांगितलं. म्हणजे काय झालं होतं हे कशाला काय माहीत नाही तिला, पण लगेच राजा आला म्हणजे तिचा नवरा आला की त्याला सांगितलं मातेने की तुझी बायको व्यभिचारी आहे, आणि ती मंत्र्याला चिठ्ठी वगैरे देती आणि त्यांचं काहीतरी वेगळं संबंध आहे असं सांगितल्यावर राजा आधीच कशाई, आणि त्यांनी शहानिशा नाही केली काय झालं आणि काय नाही. आणि तेवढ्यात ती मंदिरातून आल्यावर तो राजा चिडून म्हणतो काय महाराणी कुठं गेली होतीस, आणि मग तुझं काय चाललंय असं विचारल्यावर तिला काहीच माहीत नाही मागचं पुढचं काय झालं हे, असं का बोलतायत वगैरे. मग त्यावेळेस तो राजा म्हणतो की तुला चिठ्ठ्या द्यायची पण आता इतकी हिंमत झाली, आता चिठ्ठी देऊन तू संबंध बनवायला लागली आहेस, आम्हाला कळलं की तू मंत्र्याबरोबर मंदिरात होतीस, कशासाठी गेला होता तुम्ही, असं म्हटल्यावर ती कानावर हात ठेवते आणि म्हणते की तुम्ही माझ्याबद्दल असली शंकाच करू नका, कारण मी शीलवती आहे, असा मी कधी परपुरुषाचा विचारसुद्धा मनात आणला नाही. असं म्हटल्यावर सुद्धा राजाला काय क्रोध शांत झाला नाही. मग ती सांगतीये की मी चिठ्ठीत लिहिलं होतं की राजमातेला माझ्याबद्दल, मग ती चिठ्ठी मी कोणाला दिली होती का नाही आहे मंदिरात ऐक हां तिथं आहे. मग राजमाता म्हणाली की नाही काय, मला शक होतं की राजमाता मला काहीतरी मारण्याचं कटकारस्थान करतीये, म्हणून मी माझ्या वडिलांना चिठ्ठी लिहिली आणि मंत्र्याला सांगितलं होतं की ती चिठ्ठी घरी दे, म्हणजे तिच्या घरी दे, एवढं ह्याच्यासाठी मी त्यांना बोलवलं होतं आणि त्यांना चिठ्ठी दिली होती. पण हे सगळं ऐकायला सुद्धा राजाची बुद्धी शांत नव्हती, आणि त्यांनी विचार केला की हिला संपवायचं, आणि तिला तशीच गाडली नेऊन, आणि तिथं बनली होती ही विहीर. आणि त्यामुळं तिचा काय म्हणायचं आता इच्छा तृप्त राहिलेली म्हणा अशी काय, आणि त्यामुळं ती तिथं व्यंतर होऊन तिथंच राहिली होती, अडकली होती तिथं. आणि त्यामुळं आता हा गेल्यावर तिथं त्याला ते आवाज यायला लागला, शेतकरी शेतामध्ये विहीर त्याच्या असती ती कोरडी असती, मग तो म्हणतो कोरडी आहे तर बुजवून टाकू, कशाला हे ठेवायची, आपल्याला शेतीला जागा तरी मिळेल तेवढी. मग तो बुजवायला गेला तर ती बुजत नव्हती विहीर, आणि त्यातनं आवाज यायला लागला होता मला तुम्ही मारू नका, मला इथं कोंडू नका, असं मला काढा बाहेर असं. मग तो शहानिशा करतो तर ती निघाली राणी, जिला की तिथं पुरलेलं असतं तिच्यावर आळ घालून राजाने. मग आता तिला काय करू म्हणून विचारलं त्यांनी, आणि ही गोष्ट असती अनेक पिढ्यांच्या पूर्वीची, आत्ताची नाही, रिसेंट. मग त्यावेळेस त्या साधूला विचारलं त्या शेतकऱ्यांनी की मी काय करू. मग साधूनी सांगितलं की आत्ता त्या कुळातला जो राजा आहे वंशज, त्या राजाकडूनच हे कार्य होणार आहे. मग तू जा आणि त्यांना सांग की त्या राणीचं बद्दल तुमच्याकडनं झालेलं सगळं हे गैरव्यवहार आहे किंवा तिच्यावर झालेलं अत्याचार आहे, तर ह्याचं तुम्हाला प्रतिक्रमण प्रायश्चित्त करावं लागेल खूप मोठं, तरच ती शांत होईल, नाही तर नाही. आणि हे करणार तर तो राजाच करणार जो आत्ताचा आहे राजकुमार. मग तो गेला आणि त्यांनी सगळं सांगितलं. मग तो म्हणाला मला ह्याच्यातलं काय माहीत नाही आहे, कारण तो आता जवळपास 4-5 पिढ्यानंतरचा राजा होता हा. मग त्यांनी सगळं विचारपूस केली, शहानिशा केली, आणि त्याला कळालं की खूप पूर्वीचा राजा आपला, म्हणजे काय म्हणायचं दादाच्या परदादाचं कोण असेल, त्यांनी ही चूक केली होती. मग त्यांनी साधूला भेटला आणि विचारलं मी काय करू म्हणून राजा. मग साधूनी सांगितलं की तू विहिरीजवळ जा आणि तिच्याबरोबर बोल आणि तिला प्रायश्चित्त म्हण, क्षमा म्हण आणि प्रतिक्रमण करून तिला शांत कर. मग तो खरंच तिच्याजवळ गेला आणि बोलला. म्हणजे घाबरला होता पहिला, पण काही इलाज नव्हता घाबरून. आणि तिच्याजवळ जाऊन तो बोलतो की जे काही तुझ्याबरोबर झाला तो अन्याय होता, पण तू, आमची विनंती आहे तुला, आम्ही क्षमा मागतो, तू इथून
जा किंवा कोणाला त्रास देऊ नकोस. तर ती आतून बोलती, नाही मी कोणालाच त्रास देणार नाही, तुम्ही मला इथून मुक्त करा, पण मी तुमच्या राजवाड्याचा राजघराण्याचा नायनाट करणार आहे. म्हणजे तुम्हाला मी सोडणार नाही, कारण तुम्ही माझा नाश केला आहे आणि खोटा आळ टाकून मला जीवे मारले, त्यामुळे मी तुम्हाला नाही सोडणार, बाकी कोणाला मी त्रास देणार नाही. मग असं म्हटल्यावर पण तो फार तिला क्षमायाचना करतो. म्हणतो की हे असं वैर राहिलं तर तुला कुठल्याच भावात शांती मिळणार नाही आहे, कारण तू जर आता क्रोध केलास तर घरातल्यांचा सगळ्यांचा परत क्रोध तुला झेलावा लागेल आणि असं तुला कधी कुठल्या भावामध्ये सुटका मिळणार नाही. त्यामुळं तू सगळ्यांविषयी क्षमाभाव ठेव, आम्ही तुझ्याविषयी क्षमाभाव ठेवतो, जे काय झालं ते चुकलं असं वगैरे सगळं समजावून सांगून त्यांनी तिला तत्व दिलं आणि त्यातनं मुक्त केलं. कशासाठी सांगितली गोष्ट? म्हणजे असं भुताटकी वाडा वगैरे म्हणतात ना, तर काहीतरी इच्छा राहिलेला, मोह राहिलेला जीव त्या घरामध्ये राहतो असं मला म्हणायचं होतं. मग घराचा मोह कधी सुटतो? मग जेवढे आयुष्यभरासाठी संस्कार करताना त्या घराचे, तेवढं मेल्यावर सुद्धा ते घर तुमच्याबरोबर राहतं मग विचारात. आणि मग अनेक भावापर्यंत तो मोह आपल्याला त्रास देतो. म्हणून सांगतायत काय करा, मोह नका करू. कुठल्याही मोहाचं फळ नियमाने दुःख आहे. म्हणून मी थोडंसं मोक्षमार्ग प्रकाशकमधलं वाचलं होतं. मोहाची महिमा. संज्ञी एकेंद्रिय आदि असंज्ञीपर्यंत तो सर्व जीवों के मोह का परिणमन दिखता है. संज्ञी पंचेंद्रियों में सम्यक दृष्टि को छोड़कर अन्य सर्व जीवों के ऐसा ही परिणमन पाया जाता है. काय? संज्ञी पंचेंद्रियांना सोडून बाकीच्या सगळ्यांच्या जीवांमध्ये तर आहेच आहे. संज्ञी पंचेंद्रियांमध्ये कदाचित तिथं सम्यक दृष्टी दिसतील ज्यांनी मोहाला जिंकलंय, पण नियमाने मागचे सगळे जीव म्हणजे कोण? असंज्ञी पंचेंद्रियापर्यंतचे सर्व जीव तर नियमाने मोहीच आहेत. परिणमन में जैसा जहाँ संभव हो वहाँ वैसा जानना. म्हणजे कशा प्रकारचा मोह असतो असं विचारलंय तिथं. एकेंद्रियापासून असंज्ञी पंचेंद्रियापर्यंतच्या जीवांना कशाचा मोह, कसा मोह असतो? मग ज्याच्या त्याच्या रिलेटेड समजून घ्या असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे कसं, एकेंद्रियादिकों को इंद्रियादिक की हीनाधिकता पाई जाती है. धनपुत्रादिकांचा त्यांना संबंध नसतो. म्हणजे एकेंद्रिय जे वनस्पती काही आहेत किंवा द्विंद्रिय त्रिंद्रिय हे सगळे जीव आहेत, त्यांना मोह कशाचा हो? त्या इंद्रियांच्या द्वारे जे भोग घेत आहेत त्याच्या अपेक्षेने मोह आहे. धन, पुत्र, स्त्री वगैरेचा मोह तर मनुष्यादिकांना दिसतो. याच्या निमित्तातच मिथ्यादर्शनाधिक त्यांच्या ठिकाणी दिसून येतात. तथा एकेंद्रियादिक जीव इंद्रिय शरीर आदि का नाम भी नहीं जानते. मग मोह कसं करतात? एकेंद्रिय आदींना शरीर हे माझं, ह्याला मोह म्हणतात, मिथ्यात्व म्हणतात, असलं काय भानगडच नाही माहिती त्यांना. मग त्यांना कसं काय तुम्ही मोही म्हणता? तर त्यांना म्हणायचंय की एकेंद्रियादिक जीव इंद्रिय शरीरादिक का नाम भी नहीं जानते, परंतु उस नाम के अर्थ रूप जो भाव है उसमें पूर्वोक्त प्रकार से परिणमन पाया जाता है. जसं की मैं स्पर्शनेन्द्रिय से स्पर्श करता हूँ, शरीर मेरा है ऐसा नाम नहीं जानता, तथापि उसके अर्थ रूप जो भाव है उस रूप परिणमित होता है. शरीरासाठी सगळं परिणमन करतायत, जसं तुम्ही म्हटलात तर संज्ञांच्या आहारी जातात, म्हणजे शरीरासाठीच आहे सगळं ते, आणि त्या इंद्रियांच्या द्वारे मी स्पर्श करतो हा भाव आहे. मग तुमचं त्या मिथ्यात्वाची डेफिनेशन माहीत नाही आहे, तुमचे 7 तत्व माहीत नाही आहेत, कशाचं काहीच माहीत नाही आहे, शास्त्रातलं एक वर्ड माहीत नाही आहे त्यांना, पण तरीसुद्धा मिथ्यात्व जबरदस्त आहे. तथा मनुष्यादिक कितने ही नाम भी जानते हैं, उनके भाव रूप परिणमन करते हैं. म्हणजे मनुष्य समजून परिणमन करतो आणि हे न समजता परिणमन करतात. एकेंद्रियादिक संज्ञेपर्यंतचे सगळे जीव मोहरूपाने परिणमन करतात, पण त्याला त्याच्याविषयी माहीत नाही आहे, पण भाव तोच आहे. म्हणजे वेगळे वेगळे प्रकारचे भाव सांगायचे आहेत, जे मोहाचा प्रकार म्हणतो आपण त्या टाईपमध्ये. ऐसे ये मिथ्या दर्शनादिक भाव जीव के अनादि से पाए जाते हैं, नवीन नहीं ग्रहण नहीं किए हैं.
आता नवीन उत्पन्न झालेत असं नाहीये, तर अनादीचे हे भाव आहेत. हाँ, देखो इसकी महिमा कि जो पर्याय धारण करता है वहाँ बिना सिखाए ही मोह के उदय से स्वयमेव ऐसा ही परिणमन होता है. म्हणजे कोण शिकवलं मोह करायला तुम्हाला या भवात आल्यावर? थंडी वाजली म्हणलं काय केलं? स्वेटर घातलं. लहान बाळानी जन्मलेल्या. म्हणजे थंडी वाजते हे कळालं ना, स्पर्शनेंद्रियाच्या द्वारे ते मला त्रास देते थंडी हे ज्ञान झालंय, म्हणजे शरीराशी मोह आहे म्हणून. तथा मनुष्यादिक को सत्य विचार होने के कारण मिलने पर भी सम्यक परिणमन नहीं होता. म्हणून सांगितलं किती मुश्किलीने मिळाला हा भव आपल्याला, मनुष्य भव, आणि त्याच्यामध्ये मोहानीचा आपण जर व्यापार केला तर कुठल्या भवात जाऊन आपण पुरुषार्थ करणार. मग त्यासाठी त्यांनी दुर्लभता सांगितली अशी. मागे एकदा सांगितलं होतं मी की काय 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 करून इथंपर्यंत आलाय तुम्ही. जर असं मागं रिकॉल केल्याशिवाय त्याचं भावभासना होणार नाही. तर तिथे सांगितलं की एक मासा असं स्वच्छंद विहार करत होता आणि कोळ्यांनी जाळं टाकलं, बरोबर तो जाळ्यात पकडला गेला मासा. पराधीन झाला का नाही? तर त्याचं नशीब म्हणायचं, पुण्य म्हणायचं, भाग्य म्हणायचं, त्या बरोबर जाळ्याला होल होतं, छिद्र होतं कुठनं तर, आणि त्यातनं बरोबर ते बाहेर पडलं आणि परत जाऊन पाण्यामध्ये परत विहार करू लागलं. हां, पुण्य का पाप? पुण्यच की. हां, म्हणजे स्वतंत्र झाला म्हणजे पुण्य. पण असं स्वतंत्र लाईफ मिळालं आणि पुढं गेला आणि बगड्याने पकडलं. आता काय झालं? म्हणजे किती कसल्या कष्टातनं बाहेर पडून तो स्वतंत्र झाला होता, परत पकडला गेला. मग असं सांगायचंय की हा जीव अनेक पर्यायातनं काहीतरी पुरुषार्थ केला असेल, काहीतरी भाग्य पुण्य म्हणा की इथंपर्यंत आलाय. पण त्यांनी म्हणले की मनुष्य होऊन जर कुदेवाच्या कुगुरूच्या आहारी गेला तर बगड्याकडनं पकडला गेल्यासारखं. कोण वाचवणार हो त्याला? म्हणजे असं मला ते वाक्य हे इतकं वाटलं की खरोखर गुरु पहिला मिळणं, खरे गुरु मिळणं किती महत्त्वाचं, किती लाईफ चेंजिंग आहे ते. ज्याला कुगुरू पहिल्यांदा मिळाले त्यांना नंतर बदला म्हटलं तर बदलू शकत नाही कोण. म्हणून सांगितलं गुरु नाही मिळाले तर चालतंय, पण कुगुरू मिळाले तर काय म्हणले अतुल काका? असं एक जण आहे तो सोलापुरात, ते मला काल परवाच भेटले, म्हणजे आत्ता गेल्यावर भेटले पहिल्यांदा. तर त्यांनी सांगितलं त्यांचा एक्सपिरियन्स. तुम्ही सांगताय का काका? हॅलो. ते म्हटले श्राविक आश्रममध्ये 30 वर्ष होतो मी, विद्युलता भूनच्या जवळ काहीतरी मॅनेजमेंटमध्ये होता का? विद्युलता भून बरोबर? हो. हां, आणि ते म्हणले मला 30 वर्ष त्यांच्या बरोबर राहिलो मी, पण मी कधी पायरी चढून वर गेलो नाही म्हणले, म्हणजे स्वाध्यायाला, दर्शनाला असं वगैरे. पण हां, काय झालं हो तुमच्या टर्निंग पॉईंट? काका भून जवळ राहून सुद्धा मला ज्ञान संपादन करता आलं नाही, हे माझं आज मला कळत आहे. केलं नाही म्हणा, करता आलं नाही. तसंच वीरसागर महाराजांच्या बाबतीत सुद्धा ते माझ्या त्यांचा हे मिळालं नाही मला, सानिध्य मिळालं नाही. आता इतकी वेळ झाल्यानंतर आता मला त्याच्यामध्ये रस लागला. वेळ यावी लागते त्यासाठी, आणि आलाय ते पण काय कमी नाही आहे, लवकर आलाय उदय आपल्याला तो. आता जे मिळालंय त्याचं सोनं करायचं, जेवढं राहिलंय त्याचं. तर ते आता स्वाध्यायाला येतात तिथं रोज सोलापूरमध्ये, जिथं स्वाध्याय चालू तिथं रेग्युलर स्वाध्याय करतायत जॉईन. म्हणजे कशासाठी सांगितले? हां, म्हणजे कुगुरू ह्याच्यासाठी सांगायचं होतं मला. गुरु नाही मिळाले ना तुम्हाला आजपर्यंत, भाग्य तुमचं जाऊ देत. कुगुरू मिळाले नाहीत हे भाग्य. जर कुगुरू मिळाले असते तर आज तुम्हाला इकडे येता आलं नसतं. म्हणजे जे झालंय ना ते योग्य झालं म्हणायचं. आणि मग जर एखाद्याला कुगुरू मिळाले असते, म्हणजे इतक्या परेशानीनंतर, इतक्या परिभ्रमणानंतर, कष्टानंतर आज जर त्यांना कुगुरू मिळाले असते कोणाला, तर त्या जीवाला कसं उद्धार होणार हो? तुम्ही त्यांना वळवू शकत नसता.
कारण परिणाम एकदा जोडले गेले की पुन्हा ते वळत नसतात. मग हेच सांगतात इथं पण की मनुष्यादि को सत्य विचार होने के कारण मिलने पर भी सम्यक परिणमन नहीं होता. कोणी खऱ्या गुरूंच्या शरण आला तरी सुद्धा कदाचित जर शंका राहिली असेल तर तिथं पण त्याची आस्था राहत नाही, श्रद्धा होत नाही, सम्यक परिणमन होत नाही. और श्री गुरु के उपदेश का निमित्त बने, वे बारंबार समझाए परंतु यह कुछ विचार नहीं करता, तथा स्वयं को भी प्रत्यक्ष भासित हो वह तो नहीं मानता और अन्यथा ही मानता है. जे प्रत्यक्ष दिसतंय आहे तसं न मानता अन्यथा मानतो तर त्याला कोण सुधारवणार, कोण त्याचं सम्यक परिणमन करणार. मग ह्यालाच म्हणायचं मोह. मरण होने पर शरीर आत्मा प्रत्यक्ष भिन्न होते है. दिसतंय का नाही, दुसऱ्याचं दिसतंय, माझं कुठं दिसतंय. म्हणून माझं येते एकत्र आहे, दुसऱ्याचं येते भिन्न भिन्न आहे. कसं मेलेल्याचंच भिन्न भिन्न असतं, आपलं कसं असतो, एक असतंय. आपलं एक असते होय. असली शाळा नाही आमच्याकडं. मेल्यावरच शरीर आणि आत्मा वेगळा होतो असं नाही, हे सांगायचं आहे इथं. जिवंत शरीरामध्ये सुद्धा हां जे भिन्न आहे तेच भिन्न होऊ शकणार आहे. जे अभिन्न आहे त्याला कोण भिन्न करू शकतंय. एक शरीर को छोड़कर आत्मा अन्य शरीर धारण करता है. वहाँ व्यंतराधिक अपने पूर्व भाव का संबंध प्रकट करते देखे जाते हैं. आता मी सांगितल्यासारखं. परंतु इसको शरीर से भिन्न बुद्धी नहीं हो सकती. स्त्री पुत्र आदिक म्हणजे कुठल्याही भवात जावा, या भवात असताना सुद्धा शरीराशी तो अभिन्न राहतोय, तसंच पुढच्या भवात गेला तरी सुद्धा त्याची ती अभिन्नतेची बुद्धी सुटत नाही. कोणाची? माझी म्हणायचं, माझी म्हणजे सुटती नाही तर नाही. म्हणजे आपल्याकडे येतो आपण की आपण अशी अभिन्न बुद्धी करतोय. चार्जिंग लाय बर, चार्जिंग लाय भैया. स्त्री पुत्र आदि अपने स्वार्थ के सगे प्रत्यक्ष देखे जाते हैं. उनका प्रयोजन सिद्ध न हो तभी विपरीत होते दिखाई देते हैं. कोण कोणाचा असतो? वपुर्गृहम धनम दाराहा. स्त्री कोणाची असती? माझी. किती असती हो आज्ञाधारक? सांगितलं तिचा स्वार्थ पूर्ण होईसपर्यंत ती तुमची. स्वार्थ झालं की तुमच्याकडनं प्रयोजन नाही राहिलं तर आधी तर नसते ना, आधी पण नसते, तुला माहित आहे रे. पण ज्याला त्या स्त्रीविषयी मोह आहे तो सोडू शकत नाही. स्त्री पुत्र आदि अपने स्वार्थ के सगे प्रत्यक्ष देखे जाते हैं. उनका प्रयोजन सिद्ध न हो तभी विपरीत होते दिखाई देते हैं. यह उनमें ममत्व करता है. जोपर्यंत त्याला सत्य परिस्थितीचं ज्ञान होत नाही तोपर्यंत त्यांच्याविषयी ममत्व असतं. हाय काय अजून? नाही आता काय कमी झालंय. कमी झालंय. कमी होऊन पण उपयोग नाही, हाय ना. मग आहे म्हटलं तर ते सुटत नाही. नाहीच, मला कोणाशीही आता ह्याच्या पुढं ममत्व करायचं नाही, मोह करायचा नाही. अखंड ब्रह्मचर्याचं मला पालन करायचं आहे. मोक्षाला जायचं तर थोडा मोह घेऊन कोण जाऊ शकत नाही. कसं जायचं? का तिला घेऊन जायचं बरोबर? बायकोला आली तर येते का? काय अगोदरच गेले अगोदरच गेली मोक्षाला. हो मग गेले म्हटल्यावर आपल्याला मोह कशाला? म्हणजे ज्ञानातून सोडा. ते जिथं गेले तिथं उलट त्यांना धर्माचं सानिध्य मिळू दे, त्यांचं कल्याण होऊ दे. आपल्या विचारांनी जर कदाचित पुन्हा भेटणार तर वेगळ्या रूपामध्ये भेटावं लागेल. म्हणून सानिध्य इथं किती आहे हो. जसं म्हटलं ट्रेनमध्ये भेटलात तुम्ही, कोणतरी आले गेले तर त्यांच्याशी किती मोह करणार. तेवढंच त्या यात्रेपुरतं. यात्रा संपली तर कोण कुठले ते तिकडं गेले, आपण इकडं. म्हणजे जितकं वाढवणार आहे ना आपला मोहाचा पसारा तेवढा आपल्याला समेटताना लय अवघड होणार. म्हणून आपल्याला वाटतं उलटं फार ओळखी झाल्या, फार काय आपलं पोच लांबपर्यंत आहे, आपला परिवार फार मोठा पसरला आहे. म्हणजे अभिमान वाटतो लोकांना. हां लोक सगळे ओळखतात मला, माझी प्रसिद्धी आहे.
असं वगैरे तुम्हाला त्याच्यातून आनंद वाटत असेल तर समजून घ्या, ते मुनिराज एकटे जाऊन राहतात का बरं जंगलात. कोणी माझ्याजवळ यायला नको, कोणाचा मला परिचय नको. जितका परिचय वाढणार तितकं अटॅचमेंट वाढणार, मोह वाढणार, काय ना काय विचार विकल्प वाढणार. म्हणून ते एकत्वाचे साधनेसाठी म्हणून असं जंगलात राहतात. आणि आपण पण इथं घरात राहतोय तरी ज्यांचा संयोग आहे तोपर्यंत त्यांचे विचार राहत आहेत तर ठीक आहे, पण ज्यांचा संयोग संपलाय आता त्यांच्याविषयी पण आपण जर विचार करत राहिलो तर ठीक आहे. धर्माच्या विषयी करा, त्यांच्याकडून आपल्याला धर्माची प्रेरणा मिळाली असेल, त्यांच्याकडून काही शिकायला मिळालं असेल, संयम वगैरे मिळाला असेल तर ठीक आहे, पण मोहाचे संस्कार नको. स्त्री पुत्र आदींचं जोपर्यंत प्रयोजन सिद्ध होत नाही तोपर्यंत ते दिसतात एकत्र. प्रयोजन सिद्ध न हो तभी विपरीत होते दिखाई देते हैं. यह उनमें ममत्व करता है और उनके अर्थ नरकादिक में गमन के कारणभूत नाना प्रकार के पाप उत्पन्न करता है. कुठं जायचं आहे आपल्याला? जितका मोह करणार आहे तितकं दुर्गती निश्चित आहे. मग तो थोडा असेल तरी सुद्धा त्याचं फळ नियमाने दुःख आहे, दुर्गती आहे. धन अधिक सामग्री किसी की किसी के होती देखी जाती है, यह उन्हें अपनी मानता है, तथा शरीर की अवस्था और बाह्य सामग्री स्वयमेव उत्पन्न होती है तथा विनष्ट होती दिखाई देती है. यह वृथा स्वयं करता होता है. कुठून आलं धन? दुकानदारी करताना धन आलं. कुठून आलं? मी कमावलं, मी कष्ट केलं का नाही हो? उगीच पैसा मिळतो का? कष्ट केला म्हणून पैसा मिळत असेल तर ते राबतात की नाही हो? दिवसावर काम करणारे भिगारी वगैरे हमाल असतात ते, मग त्यांना का पैसा मिळत नाही? म्हणजे सांगतायत की शेवटी येतं ते पुण्यावर आहे आणि जातं ते पापावर आहे. कोणी दिलं म्हणून आलं नाही आणि कोणी नेलं म्हणून गेलं नाही. शरीर की अवस्था धनाधिक सामग्री किसी की किसी के होती देखी जाती है, यह उन्हें अपनी मानता है. सांगितलं होतं मागं एकदा धनाची गोष्ट. काय सांगितली होती? त्या शेतकऱ्यांनी त्याच्या मुलीच्या लग्नासाठी म्हणून पैसे गोळा केले होते हो, आणि ते एका काय म्हणायचं ते पोटलीमध्ये ठेवले होते. काय म्हणायचं ते पूर्वी असायचं ना ते कापडी पिशवी ते बटवा, बरोबर, त्या बटव्यात ठेवलेलं होते. आणि ते कुठं ठेवायचं का? कारण त्याचा मुलगा व्यसनी होता शेतकऱ्याचा, आणि त्याला भय होतं की आपलं धन हा घेऊन जाईल आणि उडवून टाकेल. म्हणून त्यांनी ते त्याच्या परोक्ष न दिसता आपल्या घरातल्या खोलीतल्या माळ्यावर ठेवलं, आणि ठेवताना बरोबर मुलाने खिडकीतनं बघितलं. आणि आता हे त्याला माहीत नाही शेतकऱ्याला, आणि शेतकरी निघून गेल्यावर मुलगा आला आणि त्याने ते पोटली काय म्हणायचं बटवा काढला आणि घेऊन गेला. त्याला इतका आनंद झाला की आज चैनी करायची नाही, आज नाही उद्या करायची असं विचार करून, आणि त्याने नेऊन आपल्या रूममध्ये ठेवला आणि झोपला. आणि बरोबर त्याच दिवशी त्याच्या रूममध्ये चोर आले, आणि चोरांनी तेवढाच बटवा उचलला आणि ते पळाले तर रात्रीचा अंधार होता म्हटल्यावर कुत्री मागं लागली, आणि कुत्र्यांचं एवढं जोरदारात भुंकण्याचा आवाज आल्यावर ते चोर घाबरले. आणि त्यांनी काय केलं, ते बटवा त्या रस्त्याच्या बाजूला झाड होतं त्याच्या मागं टाकलं आणि पळाले. हे म्हटले उद्या सकाळी येऊन आपण इथनं घेऊन जाऊ शकू. आणि ते पळून गेले चोर. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एक ज्योतिषी चालला होता त्या नदीवर स्नान करायसाठी, आणि जाताना त्याला त्या झाडाच्या मागं काहीतरी चमकतंय असं दिसलं. आणि त्यांनी जाऊन जवळ बघितलं तर बटवा, पैसे, धन म्हटल्यावर मागं पुढं बघितलं कोण नाही म्हटल्यावर माझंच घेतला. आणि तो घरी गेला. घरी गेल्यावर आता त्याला इतका त्याचा आनंद झाला की आपल्याला काय धन लाभ झाला सकाळ सकाळ काय न कष्ट करता. आणि त्यांनी नेऊन असं आपल्या ते झोपाळ्यावर बसला होता घरातल्या, आणि ते काढून त्याचं मोजणार काय ते, इतका आनंद झाला होता ना. पण कोण बघायला नको आहे, मग कोण घरात नाही आहे हे बघून तो खोलीत आपल्या त्या झोपाळ्यावर बसून ते काढलं त्याने आणि मोजणार. तेवढ्यात बायकोनी आवाज दिला म्हटलं की त्यांनी काय केलं, ते झाकलं आणि त्याच्यावर टॉवेल ठेवला दिसू नये म्हणून त्या बटव्यावर.
आणि ती बायको म्हणते की तुमच्याकडं कोणीतरी कस्टमर आले, काय म्हणायचं आता, ज्योतिष विचारायला आलेले असतात ना, भविष्य विचारायला, असे काय ते मुहूर्त वगैरे विचारायला आलेले. मग ते नंतर आल्यावर बघूया विचाराने ते ज्योतिषी त्यांच्याकडे गेले, बोलतायत. तोपर्यंत काय झालं, बायको कपडे सगळे धुवायला नदीवर घेऊन जायचं म्हणून इकडचे तिकडचे भरत भरत टॉवेल उचलला. टॉवेलच्या खाली बटवा होता, तो पण गेला बादलीतनं नदीवर. आणि आता ह्याला माहीत नाही हे काय, आणि ती गेली आणि जाऊन कपडे धुवायला बसली, तर बरोबर तिच्या बाजूला बसलं येऊन शेतकऱ्याची बायको, आणि तिची बादली आणि हिची बादली सेम होती. हां, एकाच दुकानातनं घेतली होती. आणि दोघं आपलं गप्पा मारत मारत कपडे धुत आहेत. मग एक 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 उचलून धुवून कपडे टाकताना चुकून हिचे कपडे तिच्या बादलीत, तिचे कपडे हिच्या बादलीत गेले, आणि ते कपडे सगळे उचलले गेले होते, त्यामुळं बटवा खाली राहिला होता. आणि आता कुठं गेला सांगा, जिथं शेतकऱ्याच्या घरी गेला परत. आणि तिला पण माहीत नाही हे, म्हणजे कोणालाच कशातनं माहीत नाही बरं का, कुठून कुठं चाललाय तो प्रवास करत. आणि ती आपलं अंगणामध्ये ते बादली ठेवती आणि एक एक कपडे काढून ती वाळवत घालतीये दारेवर. आणि आता शेवटचं कापड उचललं, तेवढ्यात शेतकरी समोर आला, आणि शेतकऱ्याला ते म्हटलंय काय बादलीत, आणि म्हटलं आहे तर माझं बटवा आहे, आणि इथं कसं काय आला. आता त्याला काय मागं पुढं कळायचं मार्ग नाही, कुठनं काय कळणार आहे. पण म्हटलं माझं माझ्यापर्यंत आलं बास. हां, परत नेऊन कुठं ठेवलं, आता माळ्यावर ठेवलं नाही. कारण तिथनंच गेलं म्हटल्यावर, म्हणजे ज्याचं त्याला मिळायचं ना, तर त्यालाच मिळतं. म्हणजे म्हणून म्हणायचं आहे मला, पुण्यात असेल ना, तुमच्या भाग्यात असेल तर कुठून पण मिळणार, नसेल तर किती जणांच्या हातातनं आला हो, त्यांना का नाही मिळाला. चोराच्या हातातनं गेला, त्या ज्योतिषाच्या हातातनं गेला, त्या बायकोच्या हातातनं, या बायकोच्या हातातनं, सगळीकडनं गेला, पण मिळायचं नेमकं कोणाला होता, त्यालाच मिळालं. म्हणजे त्या धनाचा म्हणून मोह नको. मिळायचं असेल तर सहज मिळणार आहे, नाहीतर किती कष्ट केलं तरी सुद्धा मिळणार नाही. म्हणून म्हणायचं ते परत परत श्लोक आपल्याला, काय, वपुर्गृहं धनं दारः पुत्रा मित्राणि शत्रवः सर्वधान्य स्वभावानी. हातात घ्यायचं ते धन आणि म्हणायचं असं आपल्याला, किंवा ज्ञानात घेताय तुम्ही सारखं तर सर्वधान्य स्वभावानी. घरात राहतोय त्या घराकडं बघून तरी म्हणा, आपल्या कपड्यांकडं, आपल्या परिघराकडं बघून म्हणा, काय, आपल्या विचारांकडे बघून म्हणा, आपल्याला मोहाकडं बघून म्हणा, आपल्या सर्वधान्य स्वभावानी. हे सर्व माझ्याहून अन्य स्वभाव आले आहेत, मग मी कसं असणार ते. ते मी नाहीत, मला त्यांची गरज नाही. शरीर की अवस्था और बाह्य सामग्री स्वयमेव उत्पन्न होती है तथा विनष्ट होती दिखाई देती है, यह वृथा स्वयं करता होता है. मी केलं ह्या विचारांनी त्रस्त होतो हा जीव. वहाँ जो कार्य अपने मनोरथ के अनुसार होता है उसे तो कहता है मैंने किया. कोण केली रोटली हो, चांगली झाली होती, मीच केली होती. जळली होती, झाली तशी. मग और अन्यथा हो तो कहता है मैं क्या करूं. जळली तर मी काय करू, जळली ना ती, जाळली नाही जळली, पण चांगली झाली ती मी केली. ऐसा ही होना था अथवा ऐसा क्यों हुआ ऐसा मानता है, परंतु या तो सर्व का करता ही होना था या अकर्ता रहना था सो विचार नहीं करता. एक तर घ्यायचं तर पूर्ण कर्तृत्व घ्या, नाहीतर कायच घेऊ नका, तिथं पण आपलं अज्ञान आहे, म्हणजे अर्धवटच आहे. तथा मरण अवश्य होगा ऐसा जानता है, परंतु मरण का निश्चय करके कुछ कर्तव्य नहीं करता. मरण कोणाचं होणार आहे हो, शेजारच्याचं. माझं शरीरात हा आता आहे ना, लगेच शरीराचं लगे माझ्यासमोर पर्क करायला शरीराला, मी मानताय तर शेजारी आहे. तर मरण अवश्य होगा ऐसा जानता है, परंतु मरण का निश्चय करके कुछ कर्तव्य नहीं करता. काय कर्तव्य करायचो, मरण येणारे समजल्यावर पुरुषार्थ, काय पुरुषार्थ करायचा, धर्माचा. डॉक्टरकडे जायचं, औषध घ्यायचे, मरण पुढं ढकलायचं, हवन होम करायचे. म्हणजे काहीही करा, मरण टळणार तर नाही आहे.
मग ते मरण येऊ दे नाही येऊ दे सगळं शरीरामध्ये चालू आहे, मी तर त्यापासून भिन्न अजर अमर स्वरूप आहे, ह्याचं भावभासन करा हे सांगतायत. इस पर्याय संबंधी ही यत्न करता है तथा मरण का निश्चय करके कभी तो कहता है मैं मरूंगा और शरीर को जला देंगे, कभी कहता है मुझे जला देंगे. काय कधी म्हणतो शरीराला जाळतील आणि कधी म्हणतो मलाच जाळतील लोक. कभी कहता है यश रहा तो हम जीवित ही है, कभी कहता है पुत्रादिक रहेंगे तो मैं ही जीऊंगा. इस प्रकार पागल की भांति बकता है, कुछ सावधानी नहीं है. मग काल त्यांनी म्हटल्यासारखं कोणीतरी असावं आपल्याला आधार. म्हातारपणी कोणीतरी बरोबर लागतं, त्याच्यासाठी हे उत्तर दिलं त्यांनी. कधी आपण त्यांच्या आधाराने जगतो आणि ते माझे म्हणतो, ते माझे सुरक्षा करणारे म्हणतो, मानतो, पण कोणी इथं तसं रक्षक नाही. तथा अपने को परलोक में जाना है यह प्रत्यक्ष जानता है. कुठं जायचंय, कुठं जायचंय मा? परलोक में जाना है ऐसा मानता है. कुठं जायचंय? कुठं जात नाही. जे जाते ते शरीराचं फक्त परिवर्तन आहे एवढंच. उसके तो इष्ट अनिष्ट का यह कुछ भी उपाय नहीं करता. काय करू शकता हो? बदला बघू पुढचं भव, पुढचं शरीर, पुढचा संयोग, पुढचं पुण्यपाप. आत्ता तुम्ही काय बदलू शकत नाही, त्याचा उपाय करत नाही. इष्ट अनिष्ट यह कुछ भी उपाय नहीं करता. और यहाँ पुत्र हां कशाचा त्यांच्या घरचे पण येतात आणि जैनाचे पण येतात. जैनाच्या घरी गेलो की ते एकाच विहिरीत नांदलेलं असतं की नाही. बरोबर. जैनाच्या घरी गेलो की जैनाचं पाणी शुद्ध झालं, शूद्राच्या घरी गेलो की ते अशुद्ध झालं. शूद्राचं पाणी म्हणते ते. बरोबर. असतं तर एकच ना पाणी, त्याच्याकडे लक्ष कोण देत नाही. त्यामुळे शुद्ध म्हटलं आणि जैन म्हटलं. तसं ही सुद्धा आता म्हटलं का नाही आपण, जीव असतो तोच. काय उदाहरण सांगितलं ऐकलं का? एकाच विहिरीतनं शूद्रांनी पण पाणी नेलं आणि जैनांनी तुम्ही पण पाणी नेलं. तुमचं पाणी शुद्ध आणि त्यांचं पाणी अशुद्ध, असं का हो? असं म्हणलं गेलं. तर तसं सांगितलं जीव तर एकच आहे. जेव्हा या शरीरात आला त्यावेळेस या रूप झाला, कुठल्या शरीरात गेला त्या रूप झाला असं म्हणलं गेलं. मग संयोग मॅटर्स असं सांगायचं आहे. कुठल्या संयोगामध्ये तुम्ही गेला त्याच्या अनुसार त्याला नाव दिलं जाणार, पण ते आपलं रूप नाही आहे याचा निर्णय करायला पाहिजे. अन्यथा ज्या शरीरात जातो त्या शरीराशी एकत्व करतोय आणि ते मी असं मानतोय, तर यालाच म्हणलं मोह. मग ही मोहाची महिमा कधी संपणार? अनंत भवापासून तर चालत आली आहे, हीच आपली बुद्धी, आपली धारा अशीच आहे. आणि म्हणून तर अजून परिभ्रमण संपलं नाही, अजून सम्यक्त्वाची प्राप्ती झाली नाही, अजून आत्म्याची ओळख झाली नाही. म्हणून एकदा फक्त पुरुषार्थ करा आणि स्वतःला निर्मोह जाणा, ह्या सगळ्यापासून भिन्न जाणा. मी कोणाचा करता नाही ह्याचा निर्णय करा. त्याच्यासाठी समयसारचा कर्ता कर्माधिकार शिका. तर ते त्याच्यातून आपल्याला कळेल की आपण अकर्ता कसे आहोत आणि कसं जाणायला पाहिजे. हे समजलं तर शांती आहे, अन्यथा अशांती भोगत राहणार. ओम. सांग प्रज्वल. जाणा जाणा शरीरापासून भिन्न शुद्ध जीव जाणा. हा मी आत्मा अनादीपासून स्वतंत्र आहे, शरीराधीन नाहीच. शरीर माझे नाही. शरीराचा माझ्यामध्ये मोह नाहीच. मी मोहरहित आहे.
संसार रहित आहे, परिभ्रमण रहित आहे. जाणीव करा. स्वतंत्र स्वरूपोहम, निर्मम स्वरूपोहम, अमर स्वरूपोहम. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं.